मागील 3 आठवड्यापासून जामखेड तहसील कार्यालयामध्ये तालुक्यातील सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित झाल्याबाबत आदेश माननीय जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम यांच्याकडून प्राप्त झालेला आहे। 29 जानेवारी 2026 रोजी सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान काही कारणास्तव निलंबित झाल्याचा आदेश मेलवरती तहसील कार्यालय जामखेड या ठिकाणी पाठवण्यात आला। त्याचबरोबर 4 फेब्रुवारी 2026 रोजी तहसील कार्यालय जामखेड येथे टपालामध्ये सदरील आदेशाची हार्ड कॉपी प्रत त्या ठिकाणी पोच झाली। तरीसुद्धा 4 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी दरम्यान निलंबित झालेल्या सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकानावरती काहीही कारवाई न करता चालढकल करून माननीय तहसीलदार व माननीय तालुका पुरवठा निरीक्षक यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला। मी स्वतः 19 फेब्रुवारी 2026 रोजी माननीय तहसीलदार साहेब जामखेड, माननीय पुरवठा निरीक्षक साहेब जामखेड यांना व्हॉट्सअपवरती विनंती अर्ज करून सोनेगाव येथील निलंबित झालेले स्वस्त धान्य दुकान शासनाच्या नियमाप्रमाणे दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानात जोडून पहिल्या निलंबित झालेल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये फेब्रुवारीचं धान्य पोच होणार नाही याची काळजी घ्यावी अशी विनंती करून सुद्धा त्याबाबत मला पुरवठा निरीक्षकाने उडवाउडवीची उत्तरं दिले। तसेच माननीय तहसीलदार साहेब यांनी हे मला का पाठवले असा व्हॉट्सअपवरती रिप्लाय दिला। जर तालुक्याचा चार्ज असणारे तहसीलदारच जर त्यांची जबाबदारी स्वीकारणार नसतील तर तालुक्याला न्याय कोण देणार, ही फार मोठी शोकांतिका असून जामखेड तहसील कार्यालयात फार मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार चालू आहे। सदरील घटनेमध्ये निलंबित झालेल्या दुकानामध्ये 20 फेब्रुवारी 2026 रोजी निलंबित झालेल्या स्वस्त धान्य दुकानदाराच्या नावेच सोनेगावमध्ये जुन्याच दुकानात माल पोच झालेला आहे। एवढा मोठा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी मॅडम करत असताना सुद्धा त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवून भ्रष्ट मार्गाने पदाचा गैरवापर करणाऱ्या माननीय तालुका पुरवठा निरीक्षक साहेब त्याचबरोबर माननीय तहसीलदार साहेब यांच्यावर जिल्हाधिकारी साहेबांनी योग्य ती कठोर कारवाई करावी। तसे न झाल्यास मी स्वतः संतोष उत्तमराव पवार 2 मार्च 2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहे। याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील। धन्यवाद। सोनेगाव येथील स्वस्त धान्य दुकान निलंबित प्रकरणामध्ये उपोषणाची वेळ यावी याच्यापेक्षा वाईट खंत प्रशासनाबाबत कोणतीही नाही। कारण मी स्वतः गेल्या 3 आठवड्यापासून निलंबित स्वस्त धान्य दुकानाबाबत पाठपुरावा करून सुद्धा माननीय तहसीलदार साहेब, माननीय पुरवठा निरीक्षक साहेब स्वतःच्या पदाचा गैरवापर करून विनंती अर्ज करून सुद्धा सामान्य ग्रामस्थांना, पदाधिकाऱ्यांना कसलीही किंमत देत नाहीत आणि त्यामुळे नाईलाजास्तव मला 2 मार्चपासून उपोषणाचा मार्ग अवलंबा लागत आहे आणि मी नक्कीच उपोषणास बसेल जोपर्यंत या दोघांवरती कारवाई होत नाही। याच्या मागचं मुख्य उद्देश हाच आहे की तहसील कार्यालयामध्ये अनेक टेबलवरती अंधाधुंदी कारभार आहे। प्रत्येक टेबलवरती खाजगी लोक बसलेले असतात। खाजगी लोकांच्या मार्फत तेथील अधिकारी रोजच्या रोज पैसे गोळा करण्याचं काम करतात आणि याचे लागले तर पुरावे मी स्वतः आपणास फोटोसहित देऊ शकतो किंवा माझ्याकडं खाजगी लोक तहसीलला बसल्याबाबतचे लेखी पत्रव्यवहार सुद्धा तहसीलदार बरोबर आहेत। त्यावेळेस सुद्धा तहसीलदारचा चार्ज पाडळे साहेबांकडेच होता। आजही तहसीलदार पाडळे साहेबच आहे आणि हे कुठंतरी थांबावं म्हणून मी नक्कीच उपोषण करेन यात शंका नाही। धन्यवाद। जिल्ह्यातल्या आणि राज्यातल्या ताज्या घडामोडीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बघत रहा FM स्टार न्यूज वरील बातम्या, अर्थात बातमी तुमची साथ आहे।